याचे आपल्याला फक्त नाव सांगावे लागतात. आपण रायमिंग वर्ड्स आणि राईम स्कीम आपण पाहिलेली आहे. तुम्हाला प्रत्येक घटकाच्या मी नोट्स देईल. आता पोएटिक डिव्हाइसेसच्या नोट्स तुम्हाला आज ॲडव्हान्स मध्ये देणार आहे मी. फक्त कालच्या एक 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन करतो. रायमिंग वर्ड्स आणि राईम स्कीम आपण कशी ओळखायची हे काल अभ्यासलं. फक्त ज्या तुम्ही फेअर नोट्स केल्या असतील त्या इथं पाहायच्यात. पहिली पोएम आहे 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आता या कवितेची रायमिंग स्कीम कशी ओळखायची, ती काय आहे हे आपण काल अभ्यासले. फक्त ह्या फेअर नोट्सला एकदा वाचून दाखवतो, म्हणजे ज्यांचं लिहायचं बाकी असेल त्यांच्या काही स्पेलिंग मिस्टेक होणार नाहीत. राईट एनी 4 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. दिलेल्या कवितेतील कोणत्याही 4 रायमिंग वर्डच्या जोड्या लिहा. ज्या कवितेमध्ये रायमिंग स्कीम असते त्यामध्ये आपल्याला रायमिंग वर्डच्या पेअर सापडतील. देअर आर नो रायमिंग वर्ड्स इन द पोयम. या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स नाहीत. रायमिंग वर्ड्स नाहीत याचा अर्थ या कवितेमध्ये रायमिंग स्कीम पण नाही. ज्या कवितेमध्ये राईम स्कीम नसते ती कविता फ्री व्हर्सची असते. आणि म्हणून आपला दुसरा प्रश्न होता, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम. दिलेल्या कवितेची राईम स्कीम काय आहे. आणि मग यात रायमिंग वर्ड्स नाहीत, राईम स्कीम पण नाहीये, म्हणून आपण लिहायचं द पोयम डज नॉट फॉलो एनी पर्टिक्युलर राईम स्कीम. ही कविता कुठलीही एक विशिष्ट अशी राईम स्कीम फॉलो करत नाही, अंगीकारत नाही. का अंगीकारत नाही? ॲज कारण इट इज रिटन इन फ्री वर्ड्स. कारण ही कविता फ्री वर्ड्स मध्ये लिहिलेली आहे. त्यानंतर ही दुसरी पोयम इंडियन विवर्स. यामध्ये राईट एनी 4 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. या कवितेमध्ये राईम स्कीम पण आहे, म्हणजे रायमिंग वर्ड्स पण आहेत. आणि म्हणून डे डॅश गे, ग्रीन डॅश क्वीन, वाईल्ड डॅश चाइल्ड, स्टील डॅश चिल्ड, नाईट डॅश ब्राईट, क्लाउड डॅश श्राउड ही यातले पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स आहेत. आपला नेहमीचा दुसरा प्रश्न, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम. या कवितेची राईम स्कीम काय आहे. याचा आन्सर पहा. द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम इज ए बी बी सी सी डी डी अँड सो ऑन. तुम्ही सी सी नंतर देखील सो ऑन, म्हणजे सगळ्या कवितेमध्ये याच प्रकारची राईम स्कीम फॉलो केलेली आहे. आपल्याला द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम इज पर्यंत पाठांतर असलंच पाहिजे वाक्य हे. फक्त ऐन वेळेस राईम स्कीम ओळखायची आणि हे वाक्य लिहायचं. तिसरी कविता आहे द इंचकेप रॉक. राईट एनी 4 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. कोणकोणत्या आहेत? सी डॅश बी, मोशन ओशन, शॉक रॉक, फेल बेल, एब्राथॉक रॉक, स्वंग रंग. म्हणजे रायमिंग पेअर्स आहेत, म्हणजे राईम स्कीम 100% यामध्ये आहेच आहे. काय आहे ती रायमिंग स्कीम पहा. आन्सर, द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम इज ए बी बी सी सी डी डी अँड सो ऑन. म्हणजे दुसऱ्या कवितेची आणि तिसऱ्या कवितेची राईम स्कीम सेम आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिली कविता फ्री व्हर्स, दुसरी तिसरी आणि चौथ्या कवितेची राईम स्कीम एक समान आहे. म्हणजे 50% कवितेचे राईम स्कीमचा आपल्या आपोआप पाठ झाल्या. तिसरी कविता आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. राईट एनी 4 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. वे, टुडे, थ्रू, यू, अलॉंग, फ्रॉम, फास्ट, पास्ट. याला पास्ट असं म्हणत नाही, इथं ईडीचा उच्चार ट सारखा होत असतो. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम. चौथ्याही कवितेची राईम स्कीम काय आहे.
द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम इज, इथपर्यंत वाक्य पाठच करून ठेवायचंय. ए ए बी बी सी सी डी डी म्हणजे 50% कवितांची आपल्याला पाठांतर झाले. पहिल्या कवितेला राईम स्कीम नाही कारण ते फ्री वर्ड्स आहे. कविता नंबर 2, 3 आणि 4 ह्या एक सलग तिन्ही कवितेची राईम स्कीम ए ए बी बी सी सी अँड सो ऑन आहे असं आपल्याला इथं लिहायचं आहे. आता आपण पुढच्या कविता पाहू. पुढच्या आहे फादर रिटर्निंग होम. बघा पहिली कविता फ्री व्हर्स आहे. पहिली कविता फ्री व्हर्स आहे. आता पाचवी कविता राईट एनी 4 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. फादर रिटर्निंग होम या कवितेमध्ये आपण प्रत्यक्षात जेव्हा आपण राईम स्कीम काल शिकलो त्यावेळेस आपण प्रत्येक कवितेचं अनालिसिस करून पाहिलंय. देअर आर नो रायमिंग वर्ड्स इन द गिवन पोयम. या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स नाही आहेत. रायमिंग वर्ड्स नाहीत म्हणजे या कवितेमध्ये राईम स्कीम नसणार. राईम स्कीम नसणार म्हणजेच ही कविता फ्री व्हर्स असणार. आणि म्हणून व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम. द पोयम डज नॉट फॉलो. आपण एकच वाक्य सगळ्याकडे लिहिलो. जेव्हा जेव्हा फ्री व्हर्स येईल तेव्हा हे वाक्य पाठ करून ठेवायचं. द पोयम डज नॉट फॉलो एनी पर्टिक्युलर राईम स्कीम. ही कविता कोणत्याही विशिष्ट प्रकारची राईम स्कीम फॉलो करत नाही, अंगीकारत नाही. ॲज कारण इट इज रिटन इन फ्री वर्ड्स. कारण ही कविता फ्री वर्ड्स मध्ये लिहिलेली आहे. म्हणजे पहिली कविता आणि पाचवी कविता आणि शेवटची कविता, पहिली, पाचवी आणि आठवी कविता ह्या फ्री व्हर्स मध्ये आहेत. पहिली, पाचवी, आठवी फ्री व्हर्स. दुसरी, तिसरी, चौथी ए ए बी बी सी सी डी डी अँड सो ऑन म्हणायचं. म्हणजे 6 कवितेचं राईम स्कीम आपल्याला या ठिकाणी पाठच होतं. हे पाठांतर होणार म्हणजे होणार तुमचं. आता 2.6 नावाची कविता आहे. 2.6 नंबरची आहे. मनी नावाची कविता आहे. राईट ॲज इट इज रिटन इन फ्री वर्ड्स. तर पाचवी काय आहे. द पोयम डज नॉट फॉलो एनी पर्टिक्युलर राईम स्कीम ॲज इट इज रिटन इन फ्री वर्ड्स. 6व्या कविता पहा. राईट एनी 4 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. पुअर, डुअ, ब्लो, नो, लाईट, नाईट, फ्रॉन, डॉन, फ्राउन, डाउन. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम. रायमिंग वर्ड्स निघले म्हणजे राईम स्कीम यामध्ये असणारच आहे. मग काय राईम स्कीम आहे. द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम इज ए बी सी बी. ए बी सी बी डी ई एफ ई जी एच आय एच अँड सो ऑन. ए बी सी बी डी ई एफ ई जी एच आय एच अँड सो ऑन अशी याची राईम स्कीम निघते. म्हणजे बघा तिसरा हा चौथ्याला, तिसरी ओळ चौथ्या ओळीला राहीम झाली. तिसरी ओळ चौथ्या ओळीला राहीम झाली. दुसरी ओळ दुसरी ओळ चौथ्या ओळीला राहीम झाली. दुसरी ओळ चौथीला राहीम, दुसरी ओळ चौथीला राहीम, दुसरी ओळ चौथीला राहीम. म्हणजे ते एक विशिष्ट पॅटर्न आहे. हाही पाठ करायला सोपा आहे. ए बी सी बी डी ई एफ ई जी एच आय एच अँड सो ऑन. हा पॅटर्न लक्षात ठेवला की 2 आणि 4 ला सेम लेटर आहे. 1 आणि 3चं लेटर बदललं पाहिजे तर पटकन आपला राईम स्कीम ही पाठ होते. शी वॉक्स इन ब्युटी. या कवितेमध्ये राईट एनी 4 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. नाईट, ब्राईट, स्काईज, आईज, लेस, ट्रीज, ग्रेस, फेस. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम. याचं ही राईम स्कीम लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. 2, 3, 4 ए ए बी बी सी सी डी डी अँड सो ऑन. 1, 5, 8 देर आर नो
the poem does not follow any particular rhyme scheme as it is written in free verse. 3 पोयमचं पाठ झालं, इकडं 3 पोयमचं पाठ जर म्हणजे 6 कविता पाठ झाल्या. आता अगोदर 7वी कविता मग 6वीला अगोदर सांगितलं ते कसं लक्षात ठेवायचं. 7वी कविता पहा. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम? द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम इज ए बी ए बी ए बी सी डी सी डी सी डी अँड सो ऑन. 3 वेळा ए बी ए बी ए बी सी डी सी डी सी डी ई एफ ई एफ ई एफ and so on. The rhyme scheme of the given poem is A B A B A B C D C D C D E F E F E F and so on. बघा, is that clear? त्यानंतर 2.8 ही शेवटची कविता आपली. ही आपली, एक मिनिट आहे, कोणातरी कॉल आलाय पण घेता येत नाही. शेवटची कविता पहा. 2.8 The small town and rivers. Write any 4 pairs of rhyming words. Rhyming words च्या कोणत्याही 4 pairs लिहा. There are no rhyming words in the given poem. हे बघा, हे 3च वाक्य पाठ करायचे. हे वाक्य 2-3 पाठ केले. कुठले पाठ करायचे? The rhyme scheme of the given poem is ... There are no rhyming words in the given poem and the poem does not follow any particular rhyme scheme as it is written in free verse. तुमचं टोटल हा टॉपिक आजच्या आज क्लिअर होईल आणि पाठांतर देखील होईल. पहा, देर आर नो रायमिंग वर्ड्स इन द गिवन पोयम. हे वाक्य कोणकोणत्या कवितेत वापरायचं? 1ली, 5वी, 8वी. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम? कोणकोणत्या कवितेमधले सेम आन्सर आहे? 1ली, 5वी, 8वी. काय उत्तर आहे? द पोयम डज नॉट फॉलो एनी पर्टिक्युलर राईम स्कीम ॲज इट इज रिटन इन फ्री वर्स. कारण ही कविता फ्री वर्स मध्ये लिहिलेली आहे. आता लक्षात घ्या, पूर्ण 8 कवितेचं हा टॉपिक आज आपण पूर्ण पाठांतर करू. कसा लक्षात ठेवायचा? आता आपण अगोदर 3 कविता ऍट ए टाइम पाठ करा. 1ली, 5वी आणि 8वी कविता. आपल्याला जर प्रश्न विचारला राईट एनी 4 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स, त्या 3 कविते करता आपलं उत्तर आहे देअर आर नो रायमिंग वर्ड्स इन द गिवन पोयम. सेकंड क्वेश्चन 3 पोयमचा. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम किंवा राईट द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम. आपण म्हणणार 3 कविताला एकच उत्तर आहे, एकदाच पाठ करा. 3 कवितामध्ये ऍज इट इज वापरा. द पोयम डज नॉट फॉलो एनी पर्टिक्युलर राईम स्कीम ऍज इट इज रिटन इन फ्री वर्स. पोयम नंबर 2, पोयम नंबर 3, पोयम नंबर 4. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द गिवन पोयम? मग 2, 3 आणि 4 ह्या 3ही कवितेची राईम स्कीम एकच सांगितली. काय सांगितली? ए ए बी बी सी सी डी डी अँड सो ऑन. कविता नंबर 7 ची राईम स्कीम सांगा. मग 7च्या राईम स्कीम मध्ये 3 जोडी आहेत. कुठल्या आहेत त्या? ए बी ए बी ए बी सी बी सी डी सी डी सी डी ई एफ ई एफ ई एफ. म्हणजे हे 7ही कविता पाठ झाल्या. मग 6ची फक्त लक्षात ठेवायची. दुसरं आणि 4थी ओळ राहीम झाली पाहिजे 6व्या कवितामध्ये. मग 6वी कशी आहे? तर 6व्या कवितेमध्ये राहीम स्कीम आहे ए बी सी बी डी ई एफ ई जी एच आय एच. वाटल्यास याला एकाला लक्षात ठेवून पाठ करा. या पद्धतीनं गेलात तर तुमच्या सर्व कवितेची राईम स्कीम आजच्या आज पाठ होईल. आजच्या आज तुमचं पाठांतर होऊ शकतं. परीक्षा केव्हा होईल, होईल का नाही होणार, अजून 10 महिने बाकी. इकडं अजिबात लक्ष घालू नका. आपल्याला 98 मार्क्सचं टार्गेट ठेवायचं आहे आणि मार्क पडतात. इथपर्यंत समजलं? येस सर. काही अडचण? नाही सर. ओके.
हा शिवशंभू, काही अडचण आहे का? नाही सर, नाही. हा, फक्त आर्थिक अडचण सांगू नका, मास्तर पण आर्थिक अडचणीमध्ये. चालेल. आता जो आपल्याला घटक घ्यायचा आहे तिकडे येणार आहोत. आणि हा जो घटक आहे बर का, हा जो घटक आहे तो घटक आपल्याला परीक्षेमध्ये कंपल्सरी 2 मार्काला विचारतात. थोडं चित्र लहान व्हायला नाही ना, दिसतंय का असं? आता आपण 1 मिनिट झूम करून घेतो मी. आता दिसतंय ना व्यवस्थित? हा. आता आपण प्रत्यक्षात पोएटिक डिव्हाइसेसला सुरुवात करणार आहोत. पण कॉम्प्रेहेन्शन पोएट्री ॲप्रिसिएशन मध्ये आपल्याला अलंकाराचे फक्त नाव सांगायचे आहेत किंवा पर्टिक्युलर पोयम मध्ये कोणकोणते अलंकार वापरलेले आहेत. आणि आपल्याला जे पोएट्री फॉर कॉम्प्रेहेन्शन म्हणजे पोएट्रीवर आधारित प्रश्न जे येतात त्यामध्ये आपल्याला प्रश्न 2 ते 3 प्रकारे विचारल्या जाऊ शकतात. नेहमी विचारणारा प्रश्न कोणता असतो? यू विल बी गिवन 1 or 2 एक्झाम्पल्स ऑफ फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द गिवन पोयम. दिलेल्या कवितेमधनं 1 किंवा 2 उदाहरणे ओळी तुम्हाला दिलेल्या असतात आणि प्रश्न असतो आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. दिलेल्या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा किंवा नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन. दिलेल्या ओळीतील फिगर ऑफ स्पीचचं अलंकाराचं नाव सांगा व तो अलंकार स्पष्ट करा. किंवा राईट 2 or 3 एक्झाम्पल्स ऑफ मेटाफर, पर्सनिफिकेशन, सिमिली, ओनोमेटोपोइया फ्रॉम द गिवन पोयम. दिलेल्या कवितेतनं आपल्याला प्रश्नामध्ये अलंकाराचं नाव असतं, त्या अलंकाराचे 2 किंवा 3 एक्झाम्पल शोधा असा प्रश्न असतो. प्रश्न कसाही असला तरी आपल्याला एकदा अलंकार ओळखता आले ते सगळं सोपं जातं. तुम्हाला हे अलंकार ओळखता येतीलच. फक्त तुम्हाला नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच, अलंकाराचं नाव ओळखा आणि त्या ओळीचं स्पष्टीकरण द्या म्हटलं जातं. आणि मग अलंकाराचं स्पष्टीकरण देणं, अलंकार ओळखणं अनेक भल्या भल्या व्यक्तींना ते जमत नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी काय केलंय, अतिशय 12वीच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाचे 90% कवितेमध्ये म्हणजे 100% कवितेमध्ये जे एकूण अलंकार आहेत त्यातले 90% अलंकार आता तुम्हाला या ठिकाणी देईल. आणि याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. कारण फक्त रिकाम्या जागा भरा, प्रत्येक कवितेमध्ये अलंकार आला की तुमचं उत्तर अलंकार ओळखलं की उत्तर तुमचं सगळ्या ठिकाणी सारखंच येईल याची पूर्ण काळजी घेतली आहे. खरं पाहता हे एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू उत्तर तयार केले की जेणेकरून तुम्हाला अडचण यायला नको. चला तर मग आपण सुरुवात करूया. पोएटिक डिव्हाइसेस किंवा फिगर ऑफ स्पीच आता अलंकारला सुरुवात करणार आहे. आणि आज जे तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकला आहे किंवा तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसत आहे त्या नोट्स शेअर करून घ्या. ज्यांनी कालचं शेअर केलंय त्यांनी फक्त पान क्रमांक ह्या 3 पासून पुढे आज शेअर करायचं आहे. आता इथं आपल्या कवितेमध्ये काही शब्द आलेले आहेत, काही अलंकार आलेत, त्याचं स्पष्टीकरण अगोदर दिले. फ्री वर्स, मी तुम्हाला फ्री वर्स म्हणजे काय सांगितलं. फ्री वर्स इज अ लिटररी डिव्हाइस. तो एक साहित्यिक डिव्हाइस आहे, लिटररी डिव्हाइस आहे. फ्री वर्स पोयम्स डू नॉट फॉलो द रूल्स. फ्री वर्स पोयम काय करतात, त्या काव्यशास्त्राच्या कोणतेही नियम फॉलो करत नाही. आपण त्याला मराठीमध्ये मुक्त छंद अशी कविता म्हणतो. काव्यशास्त्राच्या कोणताही नियम ते फॉलो करत नाहीत. अँड हॅव नो राईम स्कीम. सगळ्यात महत्वाचं काय आहे की फ्री वर्स हॅव नो राईम स्कीम. हॅव नो राईम स्कीम. फ्री वर्सला निश्चित अशी राईम स्कीम नसते. अँड रिदम, याच्यामध्ये थोडं रिदम मध्ये स्पेलिंग बघा, RHYTHM हे इथं लक्षात ठेवा आणि तिथं करेक्शन करा. माझ्याकडे लिहायचं राहिलंय रिदम.
काय म्हणायचं? रिदम. रिदम म्हणजे यामध्ये राईम स्कीम पण असते आणि लय नसते. मग लय नसल्यामुळे काय होतं? लय नसेल तर ती कविता आपल्याला गाता येत नसते. आता मी 2 कविता म्हणून दाखवतो. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. यामध्ये रिदम आहे, रायमिंग स्कीम आहे, म्हणून ही कविता आपल्याला गाता येते. परंतु एक कविता गढी नावाची मला एक अभ्यासाला कविता होती. ती कविता अशी आहे, गढी आहे, गढीवर घुबड आहे, पण ते केवळ बुजगावणे आहे. काही करून गढी खचलीच पाहिजे, वाटल्यास लोकांना सांगा गढी खाली खजिना आहे. आता ही दुसरी गढी नावाची कविता मी तुम्हाला सांगितली, ही फ्री व्हर्स आहे. याला गाऊन म्हणता येणार नाही, बळजबरी काही पण चाल लावता येणार नाही, त्याला बळजबरी चाल लावावी लागेल. म्हणजे आपल्याला इथं नियम फॉलो केले नाहीत, लय नाहीये. म्हणून ज्या कवितेला रायमिंग वर्ड्स असतात, राईम स्कीम असते, त्यामध्ये एक रिदम असते. रिदम म्हणजे ते ऐकायला छान वाटतं. सदा सर्वदा योग तुझा घडावा. बघा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. यामध्ये एक लय आहे, रिदम आहे, आणि ती रिदम आपल्या कानाला गोड वाटते. ती आपल्याला गोड वाटते. आपल्या जेवढ्या आरत्या असतात, आपण देवाच्या आरत्या म्हणतोच ना, त्यामध्ये रिदम असते, अभंगामध्ये रिदम असते, आणि म्हणून ते गोड वाटतं. आणि म्हणून ही जी रिदम आणि राईम स्कीम काय करते, तर कवितेमध्ये गोडी निर्माण करते, त्यामध्ये एक मेलडी निर्माण करत असते. मग फ्री वर्ड्स म्हणजे काय? तर फ्री वर्ड्स इज अ लिटररी डिव्हाइस. तो एक लिटररी डिव्हाइस आहे. फ्री वर्ड्स पोयम्स डू नॉट फॉलो द रूल्स. त्या काव्यशास्त्राच्या कोणतेही रूल्स फॉलो करत नाहीत. हॅव नो राईम स्कीम अँड रिदम. त्यांच्या कुठल्याला त्याला राईम स्कीम नसते किंवा ती कुठल्याही प्रकारची रिदम म्हणजे लय फॉलो करत नाहीत. बट दे आर स्टील अन आर्टिस्टिक एक्सप्रेशन. तरी पण त्या आर्टिस्टिक एक्सप्रेशन एक म्हणून वापरल्या जातात. आय होप हे लक्षात आलं असेल. दुसरं आहे इंट्रॉगेशन. तर इंट्रॉगेशन मध्ये काय असतं? इंट्रॉगेशन म्हणजे प्रश्न. म्हणजे कवितेमध्ये जर कवितेच्या ओळीतनं प्रश्न विचारला असेल, कवितेमधनं जर प्रश्न विचारला असेल, तर त्याला इंट्रॉगेशन असे म्हणतात. जगी सर्व सुखी असा कोण आहे, मना तोची वाटे शोधून पाहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. आता यामधनं प्रश्न केलाय का समोरच्याला? कवीला काय त्या प्रश्नातच उत्तर असतं की जगी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणजेच जगात सर्वात सुखी असा कोणीही नाही. म्हणजेच कवितेमधला असा प्रश्न की तो माहिती विचारण्याकरता नसून त्या प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं असतं, त्याला आपण इंट्रॉगेशन असं म्हणतो. म्हणजे इंट्रॉगेशन इज आस्किंग अ क्वेश्चन. इंट्रॉगेशन म्हणजे कवितेच्या माध्यमातून प्रश्न विचारणे. पण हा जो प्रश्न असतो नॉट फॉर द सेक ऑफ गेटिंग आन्सर. इथं उत्तर मिळवण्यासाठी तो प्रश्न विचारलेला नसतो. बट टू पुट अ पॉइंट मोर इफेक्टिव्हली. आपला मुद्दा अधिक परिणामकारक मांडण्यासाठी तो प्रश्न विचारलेला असतो. आणि म्हणून म्हटलं की जगी सर्व सुखी असा कोण आहे, मना तोची वाटे शोधून पाहे. म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे, असा काही जनरल नॉलेजचा प्रश्न लोकांना विचारला नाहीये. तर त्यात हे सांगायचा आपला मुद्दा की जगात सर्वात सुख असं कोणीच नसतं. म्हणजे असा जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा इंट्रॉगेशन. पण परीक्षेमध्ये मात्र आपल्याला जर एखाद्या काव्य ओळीमध्ये प्रश्नार्थक चिन्ह आलं की लगेच काय ओळखायचं? तो इंट्रॉगेशन अलंकार असतो. त्यानंतर राहीम स्कीम. आपण आता काल 2 लेक्चर, काल आणि परवा दोन्ही पिरियड मध्ये आपण राहीम स्कीम कशी ओळखायची हेच अभ्यासलं आहे. A rhyme scheme is a pattern of rhymes
ऍट द एंड ऑफ ईच लाईन ऑफ द पोएम ऑर सॉन्ग. कुठल्याही कवितेच्या शेवटच्या शब्दामध्ये किंवा गाण्याच्या शेवटच्या शब्दामध्ये तो एक विशिष्ट पॅटर्न असतो, त्याला आपण काय म्हणतो, राईम स्कीम. इट इज युजली रेफर्ड टू बाय युझिंग लेटर्स. आणि ही राईम स्कीम कशी दाखवतात, आपण 8-11वीच्याही पूर्ण कविता आणि 12वीच्या 8 कवितांची राईम स्कीम काढून पाहिली. तर बाय युझिंग लेटर्स टू इंडिकेट विच लाईन इज राईम, कोणती लाईन कोणत्या लाईनला राईम झाली हे दाखवण्याकरता आपण स्मॉल ABCDचा उपयोग करत असतो. आले एक लक्षामध्ये. म्हणजे राईम स्कीम याला आपण मराठीमध्ये यमक देखील म्हणतो. यमक म्हणजे यमक जे असतं, यमक जुळण्याकरता, यमक जर असेल तर ते गेयता पण असते आणि हे यमक दाखवण्याकरता इंग्लिशमध्ये त्याला राईम स्कीम म्हणतो. याकरता आपण ABCD असे लेटर्स वापरत असतो. आपण याचा सविस्तर अभ्यास केला आहे. त्यानंतर आता 4 पासून पुढे 10 पर्यंत म्हणजे 7 जे अलंकार आहेत 4 पासून 10 पर्यंत या ठिकाणी मी काय केलंय, या ठिकाणी फक्त काही कॉमन आन्सर आहेत. कुठल्या कवितेमध्ये अलिट्रेशन अलंकार जर सापडला तर त्याचं उत्तर आम्ही काय लिहायचं, रेपिटेशन अलंकार सापडला त्याचं दरवेळेस वेगवेगळे उत्तर पाठ करायचे नाहीत. या ठिकाणी मी काही ठिकाणी रिकाम्या जागा दिल्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्या असतात. हे आपण उद्यापासून 1 by 1 पोयमचे अलंकार पाहणार आहोत. पण आज तुम्हाला याची ओळख करून द्यायलो आहे. हे अलंकार आपल्याला पोयम मध्ये येणार आहेत. पहिला आहे अलिट्रेशन. अलिट्रेशन म्हणजे काय, काकाच्या काळ्या कोटातील कामाचे कागद काकून कात्रीने करा करा कापून कोपऱ्यातल्या कोनाड्यात कोंबले. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी के चमचे से चटनी चटाई. खड़किंग से खड़कने से खड़कती है खिड़कियां और खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंग. ह्या तिन्ही एक्झाम्पल मध्ये काय झालं, काकाच्या काळ्या कोटातील कामाचे कागद, जो पहिला साऊंड असतो कॉन्सनंट साऊंड क, पहिला साऊंड जो असतो कॉन्सनंट, एकाच कवितेच्या ओळीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्दाचा पहिला आवाज, स्पेलिंग नाही बरं का, स्पेलिंग नाही, आवाज जर कॉन्सनंट साऊंड व्यंजन उच्चार समान आला, चंदू के चाचा ने चंदू के चाची को च च च, खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां ख ख ख, बरोबर. टकला टिकला म्हणून टिकली टिकली, टकला टिकला म्हणून टिकली टिकली, ट ट ट. तर याला म्हणतात अलिट्रेशन. मग असं उदाहरण जर आम्हाला आलं तर आपलं उत्तर नेहमी काय पाहिजे, अलिट्रेशन, बिकॉज हिअर द साऊंड ऑफ लेटर. साऊंड ऑफ लेटर म्हणलंय कोणत्या अक्षराचं साऊंड रिपीट व्हायलाय, मग ज्या ज्या शब्दाचं कोणते अक्षर रिपीट झाले ते फक्त इथं लिहायचे, इज रिपीटेड प्लेझंटली. मग एवढंच हे उत्तर पाठ करायचं आणि इथं फक्त त्या कवितेतल्या कोणत्या अक्षरांचा साऊंड रिपीट व्हायलाय ते इथं लिहायचं असतं. दुसरं आहे रेपिटिशन. रेपिटिशन म्हणजे काय असतं, एखाद्या कवितेमध्ये एखाद्या शब्दाची जर पुनरावृत्ती झाली, एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती झाली, एक शब्द दोनदा आला कवितेच्या ओळीमध्ये, किंवा एखाद्या कवितेमध्ये एक ओळ दोनदा आली, एक ओळ दोनदा आली, तर त्याला रेपिटिशन म्हणतात. जिकडे तिकडे पाणीच पाणी अथांग सागर निळे, जिकडे तिकडे पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी. बघा, पाणी हा शब्द दोनदा आला म्हणून तो रेपिटिशन अलंकार असतो. वॉटर वॉटर एव्हरीवेअर बट नो ड्रॉप्स टू ड्रिंक. वॉटर वॉटर एव्हरीवेअर बट नो ड्रॉप्स टू ड्रिंक. वॉटर हा दोनदा आला. एका ओळीत एक शब्द दोनदा येणे किंवा कवितेमध्ये एक ओळ दोनदा येणे त्याला रेपिटिशन अलंकार म्हणतात. मग कसं लिहायचं उत्तर, बिकॉज हिअर द वर्ड किंवा लाईन, जो वर्ड रिपीट झाला तो इथं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचा, जी लाईन रिपीट झाली तिथं लिहायची बिकॉज हिअर द वर्ड ऑर लाईन इज रिपीटेड प्लेझंटली. आल्हाददायक पण ती रिपीट केलेली आहे. हे सिंगल लाईन
चौथ्यापासून पाठ करायचे, पहिले 3 पाठांतर करायचे नाही. चौथ्यापासून 10व्या पर्यंत लिहून लिहून पाठ करायचे, मग तुम्हाला पुढे सगळे उत्तर सोपे जातील. आता इन्व्हर्जन अलंकार मध्ये काय असतं, आपली व्याकरणाची वाक्यरचना कशी असते, कर्ता कर्म क्रियापद. पण कवितेमध्ये अशी वाक्यरचना फॉलो केल्या जात नाही. तर इथं काय असतं, त्याला गेयता गाण्यासाठी सोपं जावं म्हणून शब्दांची वाक्यरचना बदलतात. वर्ड ऑर्डर इज जम्बल्ड. शब्द रचना, शब्दांचा क्रम हा विस्कळीत केलेला असतो. म्हणून बिकॉज हिअर द वर्ड ऑर्डर इज जम्बल्ड, ज्या ठिकाणी शब्द व्याकरणाचे नियम फॉलो न करता जंबल विस्कळीत केल्या जातात, तेथे इन्व्हर्जन अलंकार होतो. देव देवार्यात नाही, नाही देव देवार्यात. काय म्हटलं बघा, देव देवार्यात नाही, ही ग्रॅमॅटिकल रचना आहे. नाही देव देवार्यात, नाही देव देवार्यात. इथं वाक्यरचना विस्कळीत केली, म्हणजे ज्या ठिकाणी गेयता प्राप्त होण्याकरता वाक्यरचना विस्कळीत केली असते त्याला आपण इन्व्हर्जन अलंकार म्हणतो. आणि कुठेही हा अलंकार आला याचं उत्तर एकच असणार आहे, बिकॉज हिअर द वर्ड ऑर्डर इज जम्बल्ड. त्यानंतर आहे ओनोमेटोपोइया. आता ओनोमेटोपोइयाचं स्पेलिंग पण तुम्हाला लिहून लिहून पाठ करावं लागेल. मग ओनोमेटोपोइया म्हणजे काय असतंय, तर यामध्ये काही शब्द असे असतात त्या शब्दांना अर्थ नसतो, पण ते ध्वनिदर्शक शब्द असतात. टप टप टा कितटा पा चाले माझा घोडा टप टप. मग टप टप म्हणजे काय, छन छननन छन छननन. मग छनछन म्हणजे काय, इथं छनछन छमछम टप टप याला कुठलेच अर्थ नाहीयेत, याला अर्थ नाहीयेत. बोलो छैया 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 छैया, बोलो छैया छैया म्हणजे काय, अर्थ नाहीयेत. हे जे शब्द असतात ना, टन टन टप टप टक टक, हे साऊंड दाखवतात, हे साऊंड दाखवतात. आणि मग हे जे साऊंड दाखवणारे शब्द असतात, ज्या कवितेच्या ओळीमध्ये साऊंड दाखवणारे शब्द असतात त्याला म्हणतात ओनोमेटोपोइया. तुम्हाला फक्त काय लिहायचं असतं, बिकॉज हिअर तो साऊंड दाखवणारा शब्द इथं लिहायचा असतो, इज अ साऊंड वर्ड. एवढंच कुठल्याही कवितेमध्ये आलं तर तुमचं उत्तर कॉमन असणार आहे. आता पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे काय, पहिला मनात शक्य तरी असं कसं शक्य, हे असं कसं शक्य म्हणजे, जरी आंधळी मी तुला पाहते. नीट ऐका गाणं काय म्हणले, जरी आंधळी मी तुला पाहते. मग एखादी व्यक्ती आंधळी असेल ते दुसऱ्याला पाहिल कसं बरं, हे कसं काय शक्य, असा मनामध्ये प्रश्न होतो. पण हे मीराचं भजन कृष्णा करताय, जी आंधळी परंतु सातत्यानं जिच्या मनामध्ये कृष्णाचाच ध्यास आहे, कृष्णाचीच मूर्ती ती बघते, आणि म्हणून त्याला पॅराडॉक्सला काय असतं, पहिल्यांदा प्रश्न पडतो असं कसं काय शक्य, आणि ज्याला एक गहन एक फिलॉसॉफिकल मिनिंग असतो. आणि म्हणून पॅराडॉक्स म्हणजे बिकॉज इट इज अन ऍब्सर्ड. ऍब्सर्ड म्हणजे हास्यास्पद. जरी आंधळी मी तुला पाहते, आलं लक्षामध्ये. किंवा जगण्यासाठी मरावं लागतं, जगण्यासाठी मरावं लागतं, म्हणजे जगायला का तर मरावं लागतं, म्हणजे मग खरोखर मरावं लागतं जगण्यासाठी. तर आयुष्यामध्ये काबाड कष्ट धडपड करावी लागते, असा त्याचा अर्थ असतो. आणि म्हणून पॅराडॉक्सचं उत्तर आपण दोन प्रकारे लिहू शकतो. एक, बिकॉज दिस इज अन ऍब्सर्ड. ऍब्सर्ड म्हणजे हास्यास्पद, हे हास्यास्पद स्टेटमेंट आहे. किंवा बिकॉज दिस इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट, किंवा आपण याला फिलॉसॉफिकल स्टेटमेंट असं एक तात्विक उदाहरण देखील म्हणू शकतो. त्यानंतर आहे पर्सनिफिकेशन. चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतो आपण. म्हणजे जेव्हा निर्जीव वस्तू ह्या सजीवासारख्या वागू लागतात, म्हणजे निर्जीव गोष्टीवरती सजीवाचा गुणधर्माचा आघात केला जातो, तेव्हा पर्सनिफिकेशन अलंकार असा होतो.
याला पर्सनिफिकेशन अलंकार असं म्हणतात. म्हणजे कसं, तेरी पायलिया शोर मचाए, मला सांगा पायलिया शोर म्हणजे पायातलं पैंजण जे असते आरडाओरडा बोलतं का ते? बोले चुडिया बोले कंगना. मग आपल्या हातातल्या बांगड्याच्या बोलतात का? ह्या बोलतात का? नाही बोलत. किंवा झाड कंबरातून वाकलं होतं, झाडाला कंबर असते का? झाडाला कंबर असते का? नाही ना. वारा म्हणाला पानांना माझ्यासोबत खेळायला चला. वारा म्हणला पानांना माझ्यासोबत खेळायला चला. वाऱ्याला बोलता येतं का? पाण्याला ऐकता येतं का? नाही ऐकता येत ना. मग या ठिकाणी तरी जी निर्जीव असताना त्यांच्यामध्ये सजीवाचे गुणधर्म कवीने निर्माण केले, अशांना आपण पर्सनिफिकेशन म्हणतो. आणि मग पर्सनिफिकेशनचं कुठलंही उदाहरण ओळखताना आपलं एकच उत्तर पाहिजे, बिकॉज हिअर. कोणत्या वस्तूला आपण मानवी गुणधर्म दिला त्याचं नाव इथं लिहायचं. हॅज बीन गिवन द ह्युमन क्वालिटी, कोणती क्वालिटी दिली ते इथं लिहायचं. म्हणजे इथं ज्याला मानवी गुणधर्म दिला त्याचं नाव लिहायचं आणि कोणता मानवी गुणधर्म लिहिला तो आपला फक्त या दोनच ठिकाणी रिकाम्या जागा भराव्या लागतात. सिमिली. आता सिमिली अलंकार, यामध्ये सिमिली अलंकार बिकॉज हिअर डॉट 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 इज कम्पेअर्ड विथ डॉट डॉट डॉट. सिमिली अलंकार कसा ओळखायचा? यात तुलना केलेली असते आणि तुलना करताना ऍज आणि लाईक या शब्दाचा उपयोग केला असतो. म्हणजे ही फॉट लाईक अ लॉयन, तानाजी फॉट लाईक अ लॉयन, तानाजी सिंहासारखा लढला. अरे माकडासारख्या उड्या मारू नकोस, गाढवासारखा आरडू नकोस. हे गाढवासारखा, माकडासारखा, फॉट लाईक अ लॉयन, ह्या ज्या गोष्टी असतात त्याला म्हणतो आपण सिमिली. आणि आपल्याकडल्या हॉलिवूड मधले हिंदी गाणे मॅक्झिमम गाण्यात सिमिली आणि मेटाफरच अलंकार असतो. आणि मेटाफर, शेवटचा मेटाफर म्हणजे काय? तानाजी वॉज अ लॉयन इन द फाईट. तानाजीला उपमा देण्यापेक्षा, तानाजी सिंहासारखा लढला म्हणण्यापेक्षा तानाजीच सिंह होता असं म्हणायचं. म्हणजे त्याला डायरेक्ट ते म्हणून टाकायचं, त्यासोबत तुलना करायची, तो शब्द त्याला देऊन टाकायचा. म्हणजे चांदसी महबूबा हो मेरी, चांदसी म्हणजे चंद्रासारखी प्रेयसी असावी असं म्हणण्यापेक्षा दुसऱ्या गाण्यात काय म्हणले? चौदवी का चांद हो या आपताब हो. चौदवी का चांद हो म्हणजे पौर्णिमेचा चंद्र आहेस, या आपताब, आपताब म्हणजे तू सूर्य आहेस. म्हणजे इथं कवीनं प्रेयसीला चंद्र किंवा सूर्य म्हटलंय. चांदसी महबूबा हो म्हटल्यानंतर चंद्रासारखी असावी, चंदनसा बदन, चंदनसा बदन म्हणण्यापेक्षा तिला चंदन म्हणणं, याला मेटाफर म्हणतात. आणि सा किंवा लाईक जस्ट ऍज म्हटलं की सिमिली. आणि मग याचं उत्तर कसं आहे? बिकॉज हिअर, ज्याची तुलना करायची तो शब्द, ज्याच्या सोबत तुलना करायची तो शब्द इज कम्पेअर्ड करायचा. आणि मेटाफर मध्ये इम्प्लिसिटली हा एकच शब्द, बघा दोघांच्या उत्तरामध्ये फक्त इम्प्लिसिटली म्हणजे इनडायरेक्टली कंपॅरिझन केलेलं असतं. हे सगळे तुम्हाला 4 ते 10 पर्यंत पाठांतर करायचंय. आणि मग आता उद्यापासून आपण एका एका कवितेला लाईन बाय लाईन अगोदर कविता शिकवणार नाही, जे अलंकार एक्सप्लेन कराल. अपेक्षा आहे की आजच्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. समजलंय व्यवस्थित? हो सर. ओके. बरं, अजून कोणी तुमचे मित्र असतील जे की आपल्याकडे अकाउंटला ट्युशनला नाही आहेत, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, त्यांनाही सांगा की नवीन बॅच सुरू करणार आहेत, तर त्यांना कॉन्टॅक्ट नंबर द्या. तर तुम्हाला आवडलं असेल, तर तुम्हाला असं वाटलं असेल की नाही बुवा आपण फसलो नाहीयेत, योग्य ठिकाणीच आलो आहोत, तर ऑदरलाही सांगा नवीन बॅच स्टार्ट व्हायली. आणि ज्यांनी अजून ट्युशन लावली नसेल अकाउंटची असून इंग्लिशची, त्यांनाही सांगा टीचिंग कसं चालू आहे. इज दॅट क्लिअर? थँक्यू.